सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा बोर्ड पेपर 20 फेब्रुवारी 2026 ला होणार आहे. मग या 10वी मराठीच्या बोर्ड पेपरसाठी आजपासून म्हणजे जेव्हा मी इथं व्हिडिओ बनवत आहे, जवळपास इथं 7 दिवस बाकी आहेत. बट तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहता मला माहीत नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ काही तास जरी बाकी असतील तुमच्या पेपरला मराठीच्या, जो की 20 फेब्रुवारीला होणार आहे, किंवा 1 ते 2 दिवस बाकी असतील, 3 ते 4 दिवस बाकी असतील, 5 ते 6 दिवस जरी बाकी असतील तुमच्याकडे, जेवढा सुद्धा वेळ असेल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड 100% तुमचे जे मार्क्स आहेत ते इथं वाढणार आहेत. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे पाहून तुम्हाला 100% तुमचे जे मार्क्स आहेत वाढणार आहेत. ज्यांना पासिंगची गॅरंटी नाही त्यांची पासिंग मराठीमध्ये 100% मी गॅरंटी घेऊ शकतो तुमची इथं पासिंग होणार आहे. ज्यांची पासिंगची गॅरंटी नाही मराठीमधली, त्यानंतर ज्यांना इथं मार्क्स वाढवायचे आहेत, म्हणजेच काय की 80 मार्काचा तुमचा पेपर आहे, जेवढे मार्क्स सध्या तुमचे येत आहेत, एक ॲव्हरेज विद्यार्थी तुम्ही आज समजा, थोडाफार तुमचा अभ्यास झालेला आहे, त्यामध्ये सुद्धा मार्क्स तुमचे वाढवायचे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड तुमचे जे मार्क्स आहेत वाढणार आहे 100%. आणि त्याचबरोबर ज्यांचा इथं कंप्लीट जरी अभ्यास झाला असेल ना, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे की तुमची मराठीचा पेपर एकदम बेस्ट जाणार आहे आणि आउट ऑफ मार्काचं तुम्ही इथं सोडून येऊ शकता. म्हणजेच एकूण काय की इथं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. जर तुमचा इथं कंप्लीट जरी स्टडी झाला असेल किंवा थोडाफार स्टडी झाला असेल किंवा अजिबात काही स्टडी झाला नसेल तर नो टेन्शन, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड सगळं तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे. नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा टाईपचे व्हिडिओ मी तुम्हाला दरवर्षी देत असतो, जे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी असतात त्यांसाठी, ठीक आहे. तर आता आपला मेन विषय काय इथं की 10वीचा मराठीचा बोर्ड पेपर, जो की 20 फेब्रुवारीला होणार आहे. पहा महत्त्वाचं सांगतो, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 3 पॉईंट्स महत्त्वाचे सांगणार आहे. ओके, त्या पॉईंट्सनुसार मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता व्हिडिओ मोठा होणार आहे बट महत्त्वाचं काय, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा व्हिडिओ 1.5x स्पीडने पहा. इथं स्पीडचं ऑप्शन येते, इन्क्रीज करून पहा स्पीड, म्हणजे तुमचं इथं टाईम वाचणार आहे. तर पहा, सगळ्यात पहिले आपण इथं पाहणार आहोत या पेपरसाठीचा पेपर पॅटर्न. आता पण तुम्ही बोर्डाचा पेपर मराठीचा द्यायला चाललेले आहात, पण तुम्हाला पेपर पॅटर्नच माहीत नाही, तर तुम्हाला क्वेश्चन तुम्ही कसे फास्ट सॉल्व करू शकता, पेपर तुम्ही कसा फास्ट सॉल्व करू शकता, नाही करू शकत. म्हणून पेपर पॅटर्न माहिती असणे खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे सगळ्यात पहिलं. सेकंड पॉईंट आहे तुमचा ते म्हणजेच की तुम्हाला जे क्वेश्चन आहेत, असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही कमी वेळेमध्ये आता त्याचा अभ्यास करू शकता, त्याची प्रिपरेशन करून चांगले मार्क्स तुम्ही इथं मिळू शकता. कारण की महत्त्वाचा हाच पॉईंट आहे की आता तुम्हाला कमी वेळ आहे आणि कमी वेळेमध्ये आता चांगली प्रिपरेशन करायची आहे. तसे कोणते क्वेश्चन आहेत बा की त्याची आपण चांगली प्रिपरेशन करू शकतो, ते डायरेक्टली मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ओके, आणि कशी प्रिपरेशन करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर पहा थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, 3 नंबरचा लास्टवाला आहे बट मोस्ट इम्पॉर्टंट. पहा आता तुमचा जो पेपर आहे टोटल 80 मार्काचा पेपर आहे. 80 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तास मिळतात. पण खरं सांगू का, सगळे विद्यार्थी 80 मार्काचा कंप्लीट पेपर 3 तासामध्ये नाही सोडवू शकत. बट मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटजी सांगणार आहे जे की 3 तासामध्ये कम्प्लिटली तुमचा 80 मार्काचा पेपर तुम्ही सोडवू शकता माझ्या स्ट्रॅटजीनुसार. जे मी तुम्हाला इथं थर्ड नंबरचा पॉईंट आहे आपला टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटची जी स्ट्रॅटजी आहे की 3 तासात 80 मार्काचा कंप्लीट पेपर तुम्ही कसं सोडवू शकता ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर पॉईंट्सनुसार मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. तर आपण इथं पाहूया, ठीक आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. बट त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा की अजून तुमचे बाकीचे सुद्धा पेपर आहेत. ओके, मराठी झाल्यानंतर इंग्लिश, हिंदी, बाकीचे सुद्धा आहे, सायन्स आहे, मॅथ आहे. तर त्यासाठी तुम्ही या चॅनलला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला पुढचे व्हिडिओ ॲटोमॅटिकली माझ्या चॅनलवरचे दिसायला लागतात. म्हणून सगळ्यांनी आताच तुम्ही सबस्क्राईब करून इथं नक्की ठेवा. खाली सबस्क्राईबचं बटन तुम्हाला इथं दिसते, ठीक आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुप्समध्ये शेअर करा. ओके, तुमचा व्हॉट्सअप, टेलिग्राम, जे सुद्धा ट्युशन क्लासेस, जे सुद्धा ग्रुप्स असतील तुमचे शाळेचे वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही शेअर करा, म्हणजे विद्यार्थ्यांना अजून हेल्प इथं होणार आहे. ओके, आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा की मी तुम्हाला जे सांगणार आहे ते इथं टाईम वेस्ट अजिबात नसणार आहे. प्रत्येक पॉईंट इथं महत्त्वाचा असणार आहे. कोणताच इथं टाईम वेस्ट तुमचा होणार नाही आहे. कारण की मला माहिती आहे तुमचा शेवटचा टाईम इथं बोर्ड पेपरसाठीचा किती इम्पॉर्टंट असते. आणि मेन तुमची 10th क्लास आहे म्हणून तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर पहा टाईम वेस्ट तुमचं इथं होणार नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, इथे व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे. वाटलं तुम्ही 1.5x किंवा 2x स्पीडने पहा व्हिडिओ, म्हणजे तुमचं इथं टाईम वाचणार आहे ना. तर चला आपण इथं सुरू करूया. तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण इथं पाहूया, तो म्हणजेच की पेपर पॅटर्न. तर पहा
तर पहा, तुम्हाला सगळ्यात टोटल पेपर पॅटर्न येते तो म्हणजेच की 80 मार्क्सचा. मराठीचा कुमार भारतीचा पेपर 80 मार्क्सचा तुम्हाला येते. यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले विभाग क्रमांक 1 येते तो म्हणजेच की गद्य विभाग. गद्य म्हणजेच काय होते? गद्य होते तुमचा पॅरेग्राफ. ओके, तुमचा पॅरेग्राफ जे राहते ना, तर त्याला इथं गद्याचा विभाग म्हणतात. जो उतारा असते, पॅरेग्राफ असते, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारतात. यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक 1 अ आणि आ. अ आणि आ असे 2 पठित उतारे राहतात. पठित उतारे म्हणजेच काय? तुमचं जे 10वीचं मराठीचं टेक्स्टबुक आहे, ओके, स्टेट बोर्डचं जे तुमचं पुस्तक आहे मराठीचं 10वीचं, त्यामधले तुम्हाला उतारे येणार आहेत. म्हणजे जे सुद्धा तुमचे पाठ असतील ना मराठीमधले, त्यामधले तुम्हाला उतारे इथं घेतले जातील आणि प्रश्नपत्रिकेमध्ये विचारतात. ओके, याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. 1 नंबर आकलन कृती, 2 नंबर आकलन कृती, 3 नंबर स्वमत कृती. ओके, आकलन कृतीसाठी 2 मार्क, स्वमत कृतीसाठी 3 मार्क. आता आकलन कृती म्हणजे नेमकं काय दादा? पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो एकदम डिटेलमध्ये की आकलन कृती कशाला म्हणतात. ओके, आता इथं 2 पॅरेग्राफ तुम्हाला विचारतात अ आणि आ मध्ये. अ सुद्धा 7 मार्काला पॅरेग्राफ येतो आणि आ पॅरेग्राफ सुद्धा 7 मार्काला हे प्रश्न विचारतात. ओके, सेम टाईप ऑफ क्वेश्चन असतात. पाहू शकता, आकलन कृती आणि स्वमत कृती 2+2 आणि हे 3 असे 7 मार्कसाठी तुम्हाला येतात 2. ओके, 14 मार्कसाठी टोटल. ठीक आहे. त्यानंतर याच विभागामध्ये दुसरा प्रश्न येते, प्रश्न क्रमांक 1 अ ई मध्ये. याच्यामध्ये अपठित उतारा. आता अपठित उतारा म्हणजेच काय? जो तुमच्या पुस्तकाबाहेरचा आहे, तो पुस्तकामधला नाही आहे. पॅरेग्राफ तुमच्या पुस्तकाबाहेरचा विचारतील कोणत्याही मराठी साहित्यामधला. तर याच्यामध्ये 2 प्रश्न विचारतात, आकलन कृती, आकलन कृती. याच्यामध्ये 2+2 4 मार्क्ससाठी टोटल हा पॅरेग्राफ असतो अपठित गद्य. ओके, अपठित उतारा. याच्यामध्ये टोटल हा पाहू शकता, हे 14 मार्क्ससाठीचे 2 पॅरेग्राफ पठितवाले पुस्तकामधले आणि 4 मार्क्ससाठीचा अपठित, असे टोटल 18 मार्क्ससाठी पहिला नंबरचा विभाग असतो गद्य विभाग. ओके, त्यानंतर पुढचा विभाग येते तो म्हणजेच की विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजेच काय? कविता. तुमच्या पुस्तकामधल्या ज्या कविता आहेत त्या कवितेवरती तुम्हाला प्रश्न विचारतात. आता या विभागामध्ये काय असते पहा, याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता प्रश्न क्रमांक 2 अ मध्ये पठित पद्य असते. पठित पद्य म्हणजे तुमच्या पुस्तकामधली जी कविता आहे त्याच्यावरती. या कवितेवरती पहा, आकलन कृती, आकलन कृती असे 2 प्रश्न 2+2 4 मार्क्ससाठी विचारतात. त्यानंतर याच्याचमध्ये तिसरा प्रश्न कवितेमध्ये, कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे. कवितेच्या ज्या 2 ओळी असतील कोणत्याही, ते देऊन तुम्हाला इथं 2 मार्क्ससाठी त्याचा अर्थ लिहावा लागतो. सिंपल आहे ना? कवितेच्या ओळी देतात, त्याचा तुम्हाला अर्थ लिहायचा. त्यानंतर 4 नंबरला काव्य सौंदर्य कृती. याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क दिलेले आहेत. म्हणजे काव्य सौंदर्य असते त्यासाठी 2 मार्क. असे टोटल पाहू शकता, एक कविता आहे, त्या कवितेवरती तुम्हाला टोटल 8 मार्कासाठी असे प्रश्न तुम्हाला विचारतात. पुढे याचा अर्थ काय, आकलन कृती, काव्य सौंदर्य, हे पूर्ण डीपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या आपण पेपर पॅटर्न इथं पाहत आहे. त्यानंतर याच विभागामध्ये पद्य कवितेच्या याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 असतो आ मध्ये. याच्यामध्ये पद्य मुद्दे कृती म्हणजेच काय? याच्यामध्ये पाहू शकता एकूण 8 कृतींपैकी 4 गुणांच्या कृती असतात. याच्यामध्ये पाहू शकता 4 गुण जे आहेत, 1 गुणाच्या जे 4 गुण असतात ते 1 गुणाच्या 2 आणि 2 गुणांच्या 1 किंवा 2 गुणांच्या 2 अशा विचारतात तुम्हाला प्रश्न. टोटल किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी. सिंपल आहे. ओके, पुढे सांगतो. नंतर पहा, यामध्ये प्रश्न क्रमांक 2 ई येते. ओके, तिसरा प्रश्न विचारतात कवितेमध्ये, तर म्हणजेच की पद्य रसग्रहण. म्हणजेच तुम्हाला काव्यपंक्तीचे रसग्रहण लिहायचे असते. म्हणजेच काय, तुम्हाला इथं ओळी देतील, त्याचं ओळींचं तुम्हाला इथं रसग्रहण करायचं असते काव्यपंक्तीच्या कवितेच्या, आहे ना? किती मार्क्ससाठी? 4 मार्क्ससाठी. ओके, तर पाहू शकता असं टोटल तुम्हाला 16 मार्क्ससाठी हा कवितेचा विभाग दिलेला असतो, ज्याच्यामध्ये एकूण तुम्हाला अ, आ आणि ई असे 3 प्रश्न विचारतात. ठीक आहे. पुढे पहा, पुढे आहे तुम्हाला त्यानंतर विभाग क्रमांक 3 स्थूल वाचन विभाग. महत्त्वाचं आहे पहा, की प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन येते. याच्यामध्ये कसं राहते की तुम्हाला स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्या 3 कृती असतात, है ना? म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क असतात. कोणतेही 2 सोडवा. ओके, आता कोणतेही 2 सोडवायचे आहेत, प्रत्येकाला 3 मार्क असतील, तर 2 साठी किती मार्क्स होतात? 6 मार्क्स होतात. तर टोटल किती मार्क्स झाले? 6 मार्क्स झाले, है ना? त्यानंतर पहा, याच्यामध्ये विभाग क्रमांक 4 येते, तो म्हणजेच की व्याकरण व भाषा अभ्यास. आता या विभागामध्ये काय आहे पहा, महत्त्वाचं सांगतो. आणि हा विभाग मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुमच्यासाठी व्याकरण व भाषा अभ्यास हा विभाग खूप महत्त्वाचा आहे. पहा, याच्यामध्ये कसे प्रश्न विचारतात. या विभागामध्ये पहा, की प्रश्न क्रमांक 4 असतो, अ असतो. पहिला प्रश्न अ असतो. याच्यामध्ये व्याकरणवरती कृती दिलेल्या असतात. याच्यामध्ये पहा, की समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार असे 3 प्रश्न असतात. ओके,
समास आणि जे शब्दसिद्धी असते याच्यासाठी 2+2 4 मार्क्ससाठी प्रश्न विचारतात. स्पेशली जे 3 नंबरचा वाक्प्रचाराचा प्रश्न असते हा टोटल 4 मार्क्ससाठी याच्यावरती प्रश्न विचारतात. म्हणजे महत्त्वाचं काय की जे व्याकरणाच्या कृती असतात त्याच्यावरती 3 प्रश्न असतात आणि टोटल किती 8 मार्क्ससाठी याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारतात. त्यानंतर पाहू शकता याच विभागामध्ये व्याकरण व भाषा अभ्यासामध्ये पुढे पहा की प्रश्न क्रमांक 4 मध्ये आ प्रश्न असतो दुसरा वाला. मी तुम्हाला म्हटलं ना की हा महत्त्वाचा विभाग आहे ना. का महत्त्वाचा आहे पहा कारण की याच्यामध्ये फिक्स प्रश्न आहेत जे मी तुम्हाला इथं सांगत आहेत आहे ना. कोणते हे जे तुम्हाला मी सांगितले हे व्याकरणाचे प्रश्न समास शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार 8 मार्कासाठी फिक्स प्रश्न आहेत. ओके, याच्यामध्ये बदल होत नाही. पुढे सांगतो मी तुम्हाला कसं पहा. त्यानंतर पाहू शकता याच विभागामध्ये दुसरा प्रश्न विचारतात. याच्यामध्ये पहा की शब्दसंपत्ती 2 नंबर, लेखन नियम, त्यानंतर विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द. शब्दसंपत्ती 4 मार्कसाठी, लेखन नियम 2 मार्क, विरामचिन्हे 1 मार्क, पारिभाषिक शब्द 1 मार्क, असे टोटल किती 8 मार्कसाठी हा दुसरा प्रश्न प्रश्न भाषिक कृती तुम्हाला विचारतात. महत्त्वाचं काय हा टोटल विभाग 4 नंबरचा जो विभाग आहे व्याकरण व भाषा अभ्यास हा टोटल विभाग तुम्हाला किती मार्कसाठी 16 मार्कसाठी तुम्हाला आहे आणि 16 मार्क्ससाठी तुम्ही हा विभाग सोडायचा असतो है ना. आन्सर लिहायचे असतात. त्यानंतर पहा याच्यामध्ये आहे तुम्हाला विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन. उपयोजित लेखनामध्ये पहा तुम्हाला काय प्रश्न विचारतात. तर याच्यामध्ये पहा की प्रश्न क्रमांक 5 मध्ये पुढील 2 कृती तुम्हाला विचारतात. ओके, म्हणजे कोणत्या कृती विचारतात पहा. खूप महत्त्वाचा हा सुद्धा विभाग आहे. 2 विभाग मी तुम्हाला महत्त्वाचे सांगत आहे. एक 4 नंबरचा विभाग ओके भाषा अभ्यास आणि व्याकरण आणि एक 5 नंबरचा विभाग सगळ्यात महत्त्वाचा तर 5 नंबरचा आहे उपयोजित लेखन. ओके, याच्यामध्ये पहा प्रश्न कसे असतात. याच्यामध्ये पहा प्रश्न क्रमांक 5 मध्ये प्रश्न असतो. प्रश्नामध्ये कोणते 2 प्रश्न सोडवायचे असतात. पहा जसं की पत्रलेखन किंवा सारांश लेखन है ना. कोणतंही एक सोडवा है ना. आता पत्रलेखन किंवा सारांश लेखन 2 पैकी एक सोडवायचं असते. टोटल किती 6 मार्क्ससाठी. जर तुम्ही पत्रलेखन लिहिलं 6 मार्क्स मिळतील किंवा सारांश लेखन लिहिलं तर 6 मार्क्स मिळतील. कोणते एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा असतो, उत्तर लिहायचं असते. त्यानंतर याचमध्ये तुम्हाला पाहू शकता प्रश्न क्रमांक 5 प्रश्न असतो दुसरा वाला. याच्यामध्ये पुढीलपैकी 3 कृती विचारणार कोणतेही 2 सोडवा. म्हणजे ह्या 3 प्रश्न आहेत ते 3ही विचारतील. त्याच्यापैकी कोणती 2 सोडवायचे असतात. प्रत्येकाला 5 मार्क दिलेले असतात. टोटल 10 मार्कसाठी विचारतात. प्रश्न कोणते पहा जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे. हे प्रश्न एकदम फिक्स आहेत. हे 3 आहेत. जाहिरात लेखन लिहा किंवा बातमी लेखन लिहा असे 2 लिहा किंवा कथा लेखन लिहा. कोणते 2 लिहायचे असतात. टोटल 10 मार्कसाठी. ओके, त्यानंतर याच्यामध्ये 3 नंबरचा प्रश्न प्रश्न असतो. याच विभागामध्ये प्रश्न क्रमांक 5 असतो. तो म्हणजेच की लेखन कौशल्य. याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखनावरती प्रश्न असतो. निबंध लेखनामध्ये पहा की पुढीलपैकी 3 कृती विचारणार. म्हणजे तुम्हाला 3 प्रकारचे निबंधावरती टॉपिक देतील, विषय देतील. त्याच्यामधला तुम्हाला कोणत्याही एका प्रकारचा जो निबंध असेल त्याचं उत्तर लिहावं लागणार आहे. कोणतेही एक सोडवा. टोटल किती 8 मार्कसाठी विचारतात. तर असं तुम्हाला पाहू शकता टोटल हा जो विभाग आहे विभाग क्रमांक 5 किती 24 मार्कसाठी विचारतात. ओके, 24 मार्कसाठी हा विभाग तुम्हाला विचारतात. तर पाहू शकता आपण हा पूर्ण पेपर पॅटर्न इथं पाहिलेला आहे. टोटल 80 मार्काचा 10वी मराठीचा. तर पेपर पॅटर्न झाला. आता पुढचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजेच तो की आपल्याला जेवढे कमी दिवस आहेत तुमच्याकडे या कमी दिवसांमध्ये आपल्याला एकदम बेस्ट मार्क्स घ्यायचे आहेत, एकदम बेस्ट प्रिपरेशन करायची आहे. तर त्यासाठी असे कोणते क्वेश्चन आहेत बाकी तुम्ही कमी वेळेमध्ये ते प्रिपेअर करू शकता. तुमच्याकडे कितीही कमी वेळ असो तुम्ही त्यामध्ये ते प्रिपेअर करू शकता. गॅरंटीड. मी जे तुम्हाला सांगत आहे ना असं सांगत नाही आहे. कारण की अशा टाईपचे जे स्ट्रॅटजी आहे जे तुम्हाला मी सांगत आहे हे फक्त यावर्षी सांगत नाही आहे. मागचे जवळपास 4 ते 5 वर्ष झाले आहेत विद्यार्थ्यांना मी गाईड करत आहे आणि 5 वर्ष झाले आहेत या यूट्यूब चॅनलवरती स्पेशली 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षे रिलेटेड विद्यार्थ्यांना व्हिडिओ देत आहे. ओके, आणि म्हणून यावर्षीसुद्धा तुमच्यासाठी स्पेशली 10वीसाठी सुद्धा हे महत्त्वाचा व्हिडिओ सांगत आहे ना. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजेच काय की तुम्हाला सगळं समजत आहे. अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना आताच लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मोस्ट इम्पॉर्टंट आहे पुढच्या पेपरचे व्हिडिओज अजून येणे बाकी आहेत आणि हा पहिला व्हिडिओ आहे मराठीचा. मराठीसाठी अजून मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओज यायचे बाकी आहेत. म्हणून चॅनलला तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो है ना. तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा तर आता पहा पुढचा पॉईंट पाहूया आपण. ते म्हणजेच की कोणकोणते क्वेश्चन तुम्ही करायचे आहेत इथं कमी वेळेमध्ये. पहा जे 2 नंबरचा पॉईंट आहे आपला असे कोणते क्वेश्चन्स आहेत जे मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहेत ना ते एकदम फिक्स आहेत. ते फिक्स क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. फिक्स क्वेश्चनचे टाईप्स आहेत जे की तुम्हाला 100% येणार आहेत.
काय येणार आहेत पहा. हा जो पेपर पॅटर्न मी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे सेम पेपर पॅटर्न तुम्हाला येणार आहे. या पेपर पॅटर्नमध्ये काहीही बदल नाही आहे. आता पेपर पॅटर्नमध्ये बदल नाही आहे म्हणजे यामधले जे क्वेश्चन राहतात, क्वेश्चनचे टाईप राहतात यामध्ये सुद्धा बदल होणार नाही. मग आपला फायदा काय? आपला फायदा एक आहे की आपल्याला क्वेश्चन पेपर येण्या अगोदर आता तुम्ही हा व्हिडिओ पाहता म्हणजेच तुम्हाला माहिती पडलं की कोणत्या टाईपचे क्वेश्चन येणार आहे. जर तुम्हाला हे माहीत पडलं की क्वेश्चन पेपर येण्या अगोदर की या विभागामध्ये हा टाईपचा प्रश्न आहे, या विभागामध्ये हा प्रश्न क्रमांक निबंध लेखनाचा आहे, हा निबंध लेखनाचा प्रकार इथं या प्रश्नामध्ये विचारला जाणार आहे, हेच बऱ्याच जणांना माहीत नसते. आपण पेपर पॅटर्नमध्ये पाहिलं. आता महत्त्वाचं काय? आता महत्त्वाचं आहे की आपल्याला त्याचा अभ्यास करणे. बट आता 80 मार्काचा पेपर आहे. 80 पैकी काहीतरी क्वेश्चन फिक्स असतात. किती मार्क्ससाठी फिक्स असतात? पहा, भरपूर मार्क्ससाठी फिक्स असतात. 10वीसाठी हाच फायदा आहे की तुम्हाला इथं भरपूर मार्कासाठी फिक्सवाले क्वेश्चनचे टाईप असतात, त्यामध्ये बदल होत नाही. चला सांगतो मी तुम्हाला. पहा, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला तो म्हणजेच की विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन. हा कंप्लीट विभाग, सर्वच्या सर्व विभाग एकदम यामध्ये फिक्स क्वेश्चन आहेत. हे जे मी तुम्हाला इथं पेपर पॅटर्नमध्ये सांगितले एकदम फिक्स क्वेश्चन आहेत. कसे पहा सांगतो तुम्हाला एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. पहा, जसं की आता प्रश्न क्रमांक 5 आहे. याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत. एक आहे पत्रलेखन आणि एक आहे सारांश लेखन. ठीक आहे, 2 प्रश्न आहेत दादा. आता महत्त्वाचं काय की पत्रलेखन आहे. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा 10वीमध्ये आहात तुम्ही. आता तुम्ही 5वी पासून ते 10वी पर्यंत किंवा जोपासून तुम्ही शाळेमध्ये येत आहात, जेपासून तुम्हाला समजायला लागलं की आपण क्लासमध्ये जातो, शिकत आहे, मराठीमध्ये तुम्ही एक कॉमन हा विषय पाहिला असेल तो म्हणजेच की पत्रलेखन. आता पत्रलेखन करताना महत्त्वाचं काय राहते? महत्त्वाचा असतो फॉर्मॅट लिहिण्याची पद्धत महत्त्वाची असते. कशी? समजा फॉर एक्झाम्पल एक असते पत्ता. आपण पत्ता लिहितो कोणाचा? ज्याला आपण पत्र लिहत आहे त्याचा पत्ता, त्याचा आपण पत्त्यामध्ये नाव लिहितो, त्याचा आपण ॲड्रेस लिहितो. म्हणजे पत्ता म्हणजे ॲड्रेसच होतो ना, त्याचं शहर, सिटी जे सुद्धा त्याच्यामध्ये असेल पिनकोड वगैरे ते लिहितो आपण. ठीक आहे, जे आपल्याला प्रश्नामध्ये देतात ते. त्यानंतर आपण इथं जसं की समजा औपचारिक, अनौपचारिक असे पत्र असतात ना, तर औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र असेल तर आपण मित्राला लिहित आहोत, औपचारिक असेल तर ऑफिसमध्ये लिहित आहोत. ओके, ऑफिशियल पत्र लिहित आहोत. तर डिअर सर, डिअर मॅम हे इंग्लिशमध्ये झालं. प्रिय बंधू, प्रिय भाऊ असं तुम्ही लिहिता ना, आहे ना. आणि सर वगैरे असं इथं लिहिता. त्यानंतर जो विषय आहे पत्राचा ते लिहिता. त्यानंतर शेवटी जो पत्र लिहित आहे वगैरे त्याचं नाव तुम्ही लिहिता, आहे ना. तर असं एकूण काय हा झाला एक पद्धत लिहिण्याची, पत्र लिहिण्याची. आता मला सांगा, पत्रलेखन लिहिण्याची पद्धत बदलणार आहे का? जे तुम्ही शिकलेले आहात पत्रलेखन कसं लिहायचं, वर्षभर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुमच्या टीचरनी तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं असेल ना, तर मराठीमध्ये की पत्रलेखन करतात कसं लिहितात हे तुम्हाला एकदम चांगलं समजलं असेल ना. मग मला सांगा याच्यामध्ये बदल होत नाही. जर याच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे आपण म्हणू शकतो की हा क्वेश्चन फिक्स आहे. 100% म्हणू शकतो की हा क्वेश्चन इथं फिक्स आहे ना. आता महत्त्वाचं काय? महत्त्वाचं आहे तुम्हाला इथं प्रॅक्टिस करणे महत्त्वाचं आहे. कशी प्रॅक्टिस? पहा, आता पत्रलेखन आहे. पत्रलेखन हा टाईप फिक्स आहे की पत्रलेखन येणार. औपचारिक किंवा अनौपचारिक आहे ना. महत्त्वाचं काय की तुम्हाला याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस कशी? जो विषय राहतो पत्राचा, जो टॉपिक राहतो की आपण जो सुद्धा विषय असेल त्यानुसार पत्र लिहावं लागते ना. एकदम कोणत्याही विषयावरती तुम्ही पत्र नाही लिहू शकत. महत्त्वाचं काय? मग जे तुमचे पास्ट इयरचे क्वेश्चन पेपर असतात 10वी मधले, तर ते तुम्ही घ्या किंवा सराव पेपर घ्या. तुमचं प्रथम सत्राचं पेपर झालं असेल ते घ्या. तुमची घटक चाचणी झाली असेल ते घ्या. त्यामध्ये जे तुम्हाला पत्रलेखनाचे प्रश्न विचारले गेले तर त्याच्यामधले तुम्ही प्रॅक्टिस करा ते प्रश्न पत्रलेखनाचे. कारण की पद्धत तर बदलणार नाही, फॉर्मॅट तर चेंज होणार नाही पत्रलेखनाचा, म्हणून त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि असं तुम्ही केलं, मी गॅरंटीड सांगतो हे 6 मार्क तुमचे एकदम फिक्स आहेत तुमचे 6 मार्क पत्रलेखनाचे. सेम आता सारांश लेखन म्हणजेच काय? सिंपल असतो. एक समजा फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो मी तुम्हाला. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मित्र आहे तुमचा, हा एक मित्र आहे समजा आणि एक तुम्ही आहात समजा, दोघं जण. आता आपण एक कन्सिडर करू की तुमचा मित्र कोणत्या तरी गावले गेला आणि गावले गेल्यानंतर त्याने म्हणजे तिथं कोणती तरी एक मोठी घटना घडली. ओके, इथं मोठी घटना अशी घडली समजा आणि तुमच्या मित्राने ते पाहिली समजा. पाहिल्यानंतर काय झालं, त्याला सगळी मोठी घटना घडली ते समजली. आता एक महत्त्वाचं काय, ती खूप मोठी घटना आहे म्हणजे सुरुवातपासून त्याला समजली आहे की बापरे असं झालं, तसं झालं. ठीक आहे, त्याला समजलं. आता मग तुमचा मित्र घरी आला आणि तुम्हाला भेटला आणि तुम्हाला भेटल्यानंतर
जी घटना घडलेली आहे, जी गोष्ट झालेली आहे त्या गावामध्ये जिथं तो गेला होता, तुम्हाला तो सांगणार. ठीक आहे, सांगणार. मग सांगताना समजा 3 ते 4 तास लागतात समजा त्या पूर्ण घटनेला व्यवस्थित एका पॉईंटनुसार सांगायला. ठीक आहे. मग आता तुम्हाला मित्र 3-4 तास बसेल का तुमच्यापाशी? 3-4 तास तुम्हाला ती घटना सांगेन का? नाही. तो 5 मिनिटात तुम्हाला सांगेन की अशी-अशी घटना घडली शॉर्टकटमध्ये. मग तुम्हाला ती घटना समजणार नाही का? समजणार. 5 मिनिटामध्ये सुद्धा सांगितलं तरी समजणार. 3 तासामध्ये सांगितलं तर पूर्ण डिटेलमध्ये पण समजणार. म्हणजे 5 मिनिटाची सुद्धा तुम्हाला जे सांगेल तुमचा मित्र ते सुद्धा समजणार. म्हणजे एकूण काय माहीत आहे का? ती जी गोष्ट आहे मोठीवाली, तर ते तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये तुमचा मित्र सांगत आहे, तर ते झालं सारांश लेखन. सारांश लेखन झालं. म्हणजेच काय, एक मोठी इथं गोष्ट आहे ती छोटी करून सांगितली, त्याला म्हणतात सारांश. सेम तुम्हाला प्रश्न कसा येते माहिती आहे का याच्यामध्ये? एक पॅराग्राफ येतो मोठा, तो तुम्हाला वाचावा लागतो. वाचल्यानंतर तो पॅराग्राफ समजून घ्यावा लागतो. समजल्यानंतर आता जो मोठा पॅराग्राफ आहे, समजा याच्यामध्ये 20 ते 25 लाईन तुम्हाला दिल्या आहेत, तो एकदम छोटा करून लिहावा लागतो. बट छोटा करून लिहिताना महत्त्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये जे सांगितलेले आहेत गोष्ट म्हणजे जे असेल पॅराग्राफमध्ये, त्याचा अर्थ न बदलता एकदम शॉर्टमध्ये तुम्ही ते सारांश लिहायचं असते. याला म्हणतात सारांश लेखन. समजलं असेल. तसं तुम्हाला किती 6 मार्क्ससाठी हे प्रश्न विचारतात. एक तर पत्रलेखन सोडवा, एक तर सारांश लेखन सोडवा. किती मार्क्ससाठी? 6 मार्क्ससाठी एकदम फिक्स आहे. हे तुम्हाला समजलं असेल. ॲक्च्युअलमध्ये मी तुम्हाला जे सांगत आहे ना, ते फिक्स क्वेश्चन सांगत आहे. बट महत्त्वाचं काय माहीत आहे का? एकदम फास्ट सांगत नाही आहे. म्हणजे फास्ट म्हणजेच काय, की हे प्रश्न आहेत तुम्ही करून जा, हे प्रश्न आहेत तुम्ही करून जा, नाही. मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे एक प्रश्न. पत्रलेखन एक्सप्लेन केलं, सारांश लेखन एक्सप्लेन केलं. म्हणून मला माहीत नाही हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकते. बट महत्त्वाचं सांगतो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही स्पीड वाढवून पहा, कसाही स्पीड वाढवून पहा, बट तुम्ही हा कम्प्लिटली व्हिडिओ नक्की पहा जा. कारण की तुमच्याच फायद्यासाठी मी इथं सांगत आहे, है ना. नंतर पहा, नंतर याच्यामध्ये प्रश्न येतो तो म्हणजेच की याच्यामध्ये प्रश्न क्रमांक आ येते, ते म्हणजेच की जाहिरात लेखन. आता जाहिरात लेखन म्हणजेच काय पहा, जाहिरात लेखन म्हणजे होते की तुमची जे जाहिरात असते, जाहिरात म्हणजेच काय, तुम्ही पॉम्पलेट माहीत असेल तुम्हाला. आता पॉम्पलेट तर सगळ्यांनाच माहिती आहे ना. जाहिरात म्हणजेच काय, ॲडव्हर्टाईज तुम्हाला माहिती असेल, टी व्हीवरती ॲड येते किंवा पॉम्पलेटवरती ॲड येते. तर तुम्हाला एक विषय दिला जातो, त्याची तुम्हाला ॲड तयार करायची असते. फॉर एक्झाम्पल समजा आता एक शॉप आहे, मोबाईलचं शॉप आहे. त्या मोबाईल शॉपमध्ये ऑफर सुरू आहे की मोबाईल खरेदी करण्यासाठी ऑफर सुरू आहे किंवा 20% ऑफ आहे समजा. तर मग काय होणार, तुम्ही ॲड तयार करायला लागणार. म्हणजे असा तुम्हाला जर विषय आला किंवा एका मोबाईल दुकानामध्ये एका मोबाईलवरती 20% कमी दराने मोबाईल विक्री केल्या जात आहे, तर तुम्ही याची ॲड तयार करा. म्हणजेच काय, जाहिरात तयार करा. तर तुम्ही काय करणार की म्हणजे जाहिरात कशी तयार करतात ते सांगत आहे. समजा असं पॉम्पलेट आहे समजा, तर इथं मोबाईलचं चित्र काढायचं. चित्र म्हणजेच काय, आपल्या साध्या पेन किंवा पेननी सुद्धा काढलं तर नो प्रॉब्लेम. म्हणजे रंग वगैरे नाही द्यायचा, बस सिंपल असं मोबाईलचं चित्र काढायचं. ठीक आहे. त्यानंतर काय, इथं लिहायचं तुम्ही, जसं मराठीमध्ये लिहायचं, ऑफर, धमाका ऑफर. तुम्ही लिहाल मोबाईल खरेदीवरती 20% कमी, 20% कमी दरात करा मोबाईल खरेदी, असं तुम्ही लिहाल. म्हणजे जे वाचणारे असतील, पाहणारे असतील त्यांना समजेल. त्यानंतर कुठंही आहे मोबाईल दुकानाचं नाव लिहाल, पत्ता कुठं आहे ते लिहाल, संपर्क तुम्ही लिहाल की या नंबरवरती तुम्ही काय करा, कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. म्हणजे सगळ्या माहिती जी आहे ना, तुम्हाला जाहिरात लेखनाच्या प्रश्नामध्ये दिलेली असेल. तर असं तुम्हाला जाहिरात लेखन करायचं असते 5 मार्क्ससाठी. ओके. तुम्हाला बातमी लेखन असते. बातमी लेखन म्हणजेच काय पहा सांगतो. बातमी लेखन म्हणजेच तुम्ही न्यूजपेपर पाहता. न्यूजपेपरमध्ये जी बातमी येते ते तुम्ही लिहिता. एक उदाहरण घेऊन सांगतो. जसं की समजा आता तुमच्या शाळेमध्ये 26 जानेवारी हा जो आहे आपला कार्यक्रम, म्हणजे 26 जानेवारी गणतंत्र दिवस जो आहे, ओके, जो गणतंत्र दिवस आहे भारताचा, तो इथं तुमच्या शाळेमध्ये साजरा करण्यात आला. आता तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम पार पाडलेला असेल, तिथं गीते म्हणण्यात आली विद्यार्थ्यांकडून, पाहुणे आले होते, चीफ गेस्ट आले होते, ते अध्यक्ष आले होते. शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांनी भाषणं दिली असतील. कार्यक्रम कसा पार पडला, विद्यार्थ्यांना काही खाऊ गोळा बिस्किट देण्यात आले होते आणि त्यानंतर नृत्य करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी भाषणं दिले, टीचरनी दिले, मुख्याध्यापकांनी दिले, अध्यक्षांनी दिले. त्यानंतर अजून काय काय करण्यात आलं, झेंडा फडकवण्यात आला, सलामी देण्यात आली, राष्ट्रगीत म्हणण्यात आलं. असं काय झालं, एक कार्यक्रम नियोजनाने इथं पार पडला. ओके. त्यानंतर अजून महत्त्वाची काही घोषणा करण्यात आली वा शाळेसाठी असं, म्हणजे वेगळ्या टाईपची असेल काही, आहे ना, म्हणजे असं झालं असेल समजा. मग आता एक काय झालं, हे एक पूर्ण हे काय झालं,
एक घटना झाली, म्हणजे एक अशी घटना झालेली आहे आहे ना. तर तुम्हाला काय करायचं आहे, समजा 26 जानेवारी झाली. आता असं एक पत्रकार आहे समजा, फॉर एक्झाम्पल स्वतःला पत्रकार समजायचं बातमी लेखन करताना, की तुम्ही काय बातमी लेखन करता तर पत्रकार म्हणून. तर याच्यामध्ये काय करायचं, आता बातमी लेखन करताना महत्त्वाचं असते सगळ्यात पहिले हेडिंग टाकणे. जसं की या शाळेमध्ये गणतंत्र दिवस झाला साजरा. ठीक आहे. आता तुम्ही तारीख लिहाल. तारीख कोणती लिहाल? 26 जानेवारीला जर तुम्ही लिहत असाल, म्हणजे जे हे आहे घटना ते लिहत असाल तर ते तारीख लिहाल. बट महत्त्वाचं काय, एक तारीख ते सोडून लिहायचं. म्हणजे तुम्हाला आता 26 जानेवारी झाली, ते कार्यक्रम पार पडला, ते तारीख त्याला पेपर तर नाही येणार ना. पुढच्या 1-2 दिवसामध्ये ते न्यूज येणार त्या पेपरमध्ये. म्हणून 27 जानेवारी किंवा 28 जानेवारी अशी डेट आपण टाकली. घटनेची डेट 1 ते 2 दिवस सोडून इथं लिहायची. त्यानंतर जसं जसं कार्यक्रम पार पडला ते लिहायचं, काय काय झालं आहे ना, असं घटना छोटे छोटे पॅराग्राफ करून असं तुम्ही लिहायचं. तर हे झालं न्यूज, म्हणजेच काय, बातमी लेखन. म्हणजे न्यूज म्हणतो ना आपण त्याला, बातमी लेखन. तर असं तुम्हाला करायचं आहे. आता त्यानंतर पहा कथालेखन. कथालेखनामध्ये तुम्हाला जे असते ना, ती कथा लिहायची असते. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला पॉईंट्स दिलेले असतात, त्या पॉईंट्सनुसार तुम्हाला इथं कथा लिहावी लागते. बट मी तुम्हाला सांगू का, हे जाहिरात लेखन आणि बातमी लेखन हे 2 सोपे प्रश्न आहेत, जे की फिक्स असतात. कोणती 2च सोडवायचे असतात, 3 येतात तुम्हाला. कथालेखन, बातमी लेखन आणि जाहिरात लेखन. कोणती 2 सोडवायचे असतात. जाहिरात लेखन आणि बातमी लेखन सोपं आहे, ते तुम्ही करून जा. 10 मार्कसाठी 2 सोडवा. बट असं म्हणत नाही की कथालेखन करू नका, करा तुम्ही. कथालेखनसुद्धा करून जा, कारण की होऊ शकते हे 2 भारी वाटेल तुम्हाला पेपरमध्ये एखाद्या यातलं. म्हणून कथालेखनचं सुद्धा तुम्ही इथं प्रॅक्टिस करून जायची आहे. ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, फिक्सवाले सांगितले, टोटल किती झाले, हे 6 मार्काचं आहे, हे 10 मार्काचं. किती झाले, 16 मार्कचं. पुढे पहा, आता अजून एक फिक्सवाला प्रश्न सांगतो, एकदम फिक्सवाला पहा. तो म्हणजेच की निबंध लेखन 3 नंबरचा प्रश्न विचारतात. याच्यामध्ये पहा, जसं की प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक, हे 3 प्रकारचे काय असतात, हे 3 प्रकारचे असतात निबंध असतात. ओके. त्याचं तुम्हाला निबंध लेखन करायचे असते. टोटल किती, 8 मार्कसाठी. महत्त्वाचं काय, लक्षात ठेवा. आता प्रसंग लेखन. ओके. प्रसंग लेखन म्हणजेच काय, अशाच टाईप की म्हणजे एखादी घटने टाईपच समजा, किंवा हा प्रसंग इथं घडलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला निबंध लेखन लिहायचं असते. आत्मकथन. आत्मकथन म्हणजेच काय, की मी नदी बोलते, मी झाड बोलते, मी आकाश बोलते, अशा टाईप असते. म्हणजे स्वतःला, जर तुम्हाला असा प्रश्न आला की मी नदी बोलते, म्हणजे ते झालं आत्मकथन. म्हणजे स्वतःला नदी समजायचं. ओके. आणि नदीची जी आत्मकथा असते, की जे सुद्धा असेल, की मी नदी आहे, माझ्यामध्ये पाणी वाहत राहते. ओके. कधी उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होते, त्यानंतर पावसाळा जसा येतो, पाणी पावसाळ्याचं येते, असं टाईप जे सुद्धा तुमच्या मनामध्ये येते आत्मकथन निबंध लेखनामध्ये, ते लिहायचं. त्यानंतर एक असते वैचारिक निबंध लेखन. पहा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. आता ज्यांनी अभ्यास केला आहे वर्षभर, त्यांना प्रसंग लेखन असो, आत्मकथन असो किंवा वैचारिक लेखन निबंध असो, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा निबंध एकदम सोपी पद्धतीने सोडवू शकता. ओके. आता महत्त्वाचं काय, की असे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना खरंच काही येत नाही निबंध लेखनाबद्दल, सोपी सांगतो, किंवा ज्यांनी अभ्याससुद्धा केला आहे त्यांच्यासाठी सुद्धा सोपी सांगतो. जर तुम्हाला खरं आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर 8 पैकी 8 निबंध लेखनामध्ये वैचारिक निबंध. वैचारिक निबंध हा एकदम सोपी आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी हेच सांगितलं. वैचारिक निबंध त्यांना सुद्धा असतो मराठीच्या पेपरले, तुम्हाला सुद्धा आहे. वैचारिक निबंध म्हणजेच काय, आता 12वीच्या पेपरला मराठीला एवढा सोपी टॉपिक येत असतो, जसं की त्यांना आला होता यावर्षी, की स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज. ओके. स्त्री पुरुष समानता आहे ना, ही काळाची गरज, हे आला होता प्रश्न. हा किती सोपी आहे. याच्यामध्ये 10वी वाले सुद्धा विद्यार्थी लिहू शकतात. हा वैचारिक निबंध आला होता. मग मला सांगा, 10वीच्या विद्यार्थ्यांना किती सोपी वैचारिक निबंध विचारतील. खूपच सोपी विचारतील, मी गॅरंटीड सांगतो, है ना. तर वैचारिक निबंध सोपे आहे. वैचारिक निबंध म्हणजेच काय, की एक निबंधाचा तुम्हाला टॉपिक देतील, त्या टॉपिकवरती तुम्हाला स्वतःचं जे सुद्धा मत असेल, जे सुद्धा विचार असतील तुमचे, वैचारिक म्हणजेच काय, विचार, त्यालाच तर वैचारिक निबंध म्हटलं ना. तर तुमचे जे विचार असतील, ते तुम्हाला त्या निबंध लेखनामध्ये लिहावे लागतील. हा झाला वैचारिक निबंध. तर असं टोटल तुम्हाला 8 मार्कसाठी असं तुम्हाला लिहायचं आहे. एक सोडवायचं असते कोणते निबंध, तर वैचारिक निबंध सोडवा, 8 मार्क तुमची इथं कन्फर्म आहेत. तर आपण इथं पाहिलं हे फिक्स क्वेश्चन. ओके. आणि पहा, हे टोटल किती मार्काचे पाहिले, 24 मार्क्सचे हे फिक्सवाले क्वेश्चन आपण इथं पाहिले. पहा, 24 मार्क्सचे झाले. अजून सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सांगतो मी तुम्हाला, अजून व्हिडिओ आपला संपलेला नाही आहे. ओके. तर पहा, 24 मार्क्सचे सांगितले. आता महत्त्वाचं काय, जेवढा वेळ आहे ना तुमच्याकडे, या वेळेमध्ये हे 24 मार्काची प्रिपरेशन तुम्ही एकदम 100% आरामशीर करू शकता. आरामशीर एकदम करू शकता तुम्ही प्रिपरेशन. तुम्हाला काय करायचं आहे पहा, मी सांगतो.
समजा काय करायचं, पत्रलेखन आहे किंवा सारांश लेखन आहे किंवा जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन किंवा वैचारिक निबंध, याचं तुम्हाला काय करायचे आता प्रॅक्टिस करायचे. मी सांगतो जेवढा वेळ आहे तुमच्याकडे कमीत कमी 2-2 एक्झाम्पल याचे 2-2 उदाहरणं आहे प्रत्येकाचे सॉल्व करा, सोडवा घरी आताच्या आता 2-2 उदाहरणं सोडवा. मी गॅरंटीड सांगतो 24 मार्क तुमचे एकदम फिक्स आहेत, तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, अजून व्हिडिओ संपलेला नाही आहे. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्हाला आवडत आहे मला नक्की माहिती आहे. म्हणून त्याआधी प्लीज इथं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा आणि पुढे व्हिडिओ हा शेअर नक्की करता व्हिडिओ पाहिल्यानंतर, आहे ना. आणि पहा पुढे अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. तर पहा याच्यामध्ये तुम्हाला आहे तो म्हणजेच की व्याकरण कृती. ठीक आहे, महत्त्वाचं सांगतो. व्याकरण मला माहिती आहे तुम्ही 10वीमध्ये हा व्याकरण तुम्हाला भारी जाते मला माहिती आहे, डोंट वरी. ठीक आहे, बट तरीही व्याकरण तुम्हाला सोपी जाऊ शकते, आहे ना, जाऊ शकते सोपी तुम्हाला. जर खरोखर मनापासून जर तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतील 10वी मराठीच्या बोर्ड पेपरमध्ये तर तुम्ही हे करणार, मला माहिती आहे तुम्ही करू शकता. तुम्हाला हे करायचं आहे आणि कमी वेळेमध्ये हे प्रिपेअर तुम्ही करू शकता. व्याकरण आणि भाषा अभ्यासाचे प्रश्न सांगतो मी तुम्हाला, पहा हे सुद्धा फिक्स आहेत. जसं की पहा आता समास आहे, तर समास 2 मार्क्ससाठी विचारतात. शब्दसिद्धी आहे 2 मार्क्ससाठी विचारतात. वाक्प्रचार आहे 4 मार्क्ससाठी विचारतात. वाक्प्रचार तर खूप सोपी आहे ना. त्यानंतर शब्दसिद्धी आहे, समास आहे, समासाचे प्रकार वगैरे असतात. तर ह्याची प्रिपरेशन तुम्हाला करायची आहे. ह्याची प्रिपरेशन तुम्ही कुठून करू शकता पहा, सोपं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सगळं तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलं आहे तुम्हाला, प्रकार वगैरे, समासाचे प्रकार काय असतात, त्याची उदाहरणं कशी असतात, कसा ओळखायचा, ओके, सामासिक शब्द जे सुद्धा असेल, वाक्प्रचार दिले आहे, शब्दसिद्धी दिली आहे, सगळं दिलं आहे. किंवा बेस्ट सोल्युशन सांगतो, जर तुमच्याकडे 21 अपेक्षित तुमच्याकडे असेल, नवनीत 21 अपेक्षित, ओके, हे मी सांगतो. याची तुम्ही काय करा, याच्यामधून या सगळ्या उदाहरणाची तुम्ही प्रॅक्टिस करा. त्यासोबत प्रॅक्टिस सोबतच अगोदर तुम्ही समजून घ्या की समास काय असते, समासाचे प्रकार काय असतात. सोपं आहे, सिम्पल. वाचा तुम्ही, ते वाचल्यानंतर समजल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. जर काही अडचण आली सिम्पली आपल्या यूट्यूबवरती सर्च करायचं की बा समास वगैरे काय असतो, शब्दसिद्धी काय असते, वाक्प्रचार काय असते. असं म्हणत नाही की माझे लेक्चर पहा, माझं नका पाहू. जे सुद्धा टीचरचे तुम्हाला लेक्चर येतील, आवडतील ते पहा आणि समजून घ्या. तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. माझ्या व्हिडिओला किती जण पाहतील हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. तुम्ही समजून घ्या आणि त्यानंतर याची 21 अपेक्षितमधून प्रॅक्टिस करा, ओके. कारण की 21 अपेक्षित हे बेस्ट कशासाठी माहिती आहे का, प्रॅक्टिस करण्यासाठी एकदम बेस्ट आहे ना, असं तुम्हाला करायचं आहे. तर हे 8 मार्काचे हे सुद्धा क्वेश्चन तुमचे फिक्स आहेत. तर टोटल ते 24 मार्क्सचे पाहिले आणि 8 मार्काचे हे, ते किती झाले, 32 मार्क्सचे, 32 मार्क्सचे हे काय झाले आता फिक्स क्वेश्चन झाले. ठीक आहे, त्यानंतर पुढे अजून फिक्स क्वेश्चन सांगतो. आय होप तुम्हाला समजत असेल. मी सुद्धा जे तुम्हाला सांगत आहे, तुमचा एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला इथं सांगत आहे. तुम्ही ऐका पद्धतशीर, मी जे सांगत आहे ते फॉलो करा. कारण की माहीत आहे का, मी जे सांगतो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण माहीत आहे का, आता मी तुम्हाला सांगत आहे हे तर माझा मी टाईम वेस्ट करत नाही आहे किंवा तुमचा टाईम वेस्ट करत नाही आहे इथं. हे मी तुम्हाला चांगलं समजण्यासाठी, तुमचा चांगला पेपर जाईल याच्यासाठी मी सांगत आहे. एक मोठा भाऊ म्हणून तुम्ही ऐका, जे मी तुम्हाला सांगितलं ते फॉलो करा. कारण की पश्चाताप केल्यापेक्षा आताच तुम्ही जर मी जे सांगत आहे की बा हे प्रश्न फिक्स आहेत, याची तुम्ही प्रॅक्टिस करा. नवनीतमधून, पास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधून, सराव पेपरमधून, प्रथम सत्राच्या पेपरमधून, तरी कामाचंच सांगत आहे ना, तुमचा पेपर चांगला जाण्यासाठी. म्हणून तुम्ही फॉलो करा. तुम्हीच म्हणाल की नाही दादानं आपल्याला सांगितलं होतं, आपण तसं केलं, आपला पेपर चांगला गेला. एकतर हे असेल किंवा दुसरं असं असेल, अरे दादानं आपल्याला सांगितलं होतं, आपण काहीच केलं नाही, आपला पेपर बी चांगला गेला नाही. तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही जे असेल ते तुम्ही करू शकता. माझं काम नाही, तुम्हाला काम आहे सांगणं फक्त. ठीक आहे, त्यानंतर पहा याच विभागामध्ये व्याकरण भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला असते ते म्हणजेच की शब्दसंपत्ती, लेखन नियम, विरामचिन्हे आणि पारिभाषिक शब्द. हे सुद्धा प्रश्न जसेच्या तसे फिक्स असतात. याची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते. नवनीतमधून तुमच्या पुस्तकामधून 8 मार्क्ससाठी फिक्स असते. तर 32 + 8 किती झाले, 40 मार्क. 40 मार्काचं झालं फिक्स क्वेश्चन. सांगितले मी तुम्हाला कमी वेळेमध्ये करू शकता. ठीक आहे, अजून सुद्धा आहेत जे मी तुम्हाला इथं सांगणार आहे फिक्स क्वेश्चन. ठीक आहे ना, पहा अजून कोणकोणते आहेत. ओके, तर पहा आणि महत्त्वाचं काय, मला इकडे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा मी जे तुम्हाला सांगत आहे स्पष्ट समजत आहे किंवा की मी काही तुम्हाला चूक करत आहे ना. तुम्ही स्पष्ट सांगा, मी काही तुम्हाला बरोबर इथं सांगत आहे वगैरे, आहे ना, हे मला नक्की सांगा. तर पहा त्यानंतर एक महत्त्वाचा विभाग आहे तुमचा, तो म्हणजेच की पद्य विभाग. पहा आपण 40 मार्काचे प्रश्न फिक्सवाले पाहिले, ते सांगितले मी तुम्हाला कमी वेळेमध्ये करू शकता. प्लस याच्यामध्ये अजून काही मार्काचे प्रश्न ॲड करतो, तुम्ही कमी वेळेत करू शकता. पहा जसं की तुम्हाला पद्य असते म्हणजेच कविता. ओके, आता कविता आहेत तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जेवढ्या कविता आहेत, ओके,
काउंट करा किती कविता आहेत. ओके, कॉमेंट्समध्ये मला सांगा टोटल किती कविता आहेत 10वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, आता याचं काय करायचं दादा पहा, याचे तुम्हाला हे 2 प्रश्न असतात. एक तर कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा आणि काव्यसौंदर्य लिहा. किती मार्क्ससाठी? 2 + 2 4 मार्क्ससाठी असते. आता हे काय दादा पहा, तुमच्या जेवढ्या कविता आहेत त्या कवितेपैकी तुम्हाला या प्रश्नामध्ये, तिसऱ्या प्रश्नामध्ये काही कवितेच्या ओळी देतील त्याचा अर्थ लिहा बा मराठीमध्ये, ते तुम्हाला लिहावं लागेल. किंवा काव्यसौंदर्य लिहा, कोणत्या एका कवितेच्या ओळी देतील त्याचं तुम्ही काव्यसौंदर्य लिहा 2 मार्क्ससाठी, हे तुम्हाला विचारतील. आणि हे फिक्स आहे, जसं पेपर पॅटर्नमध्ये इथं दाखवत आहे ना, ओळींचा अर्थ लिहा काव्यसौंदर्य येणार बा, फिक्स आहे, आपल्याला माहिती आहे. मग जेवढ्या कविता आहेत त्या कवितेचं तुम्ही ओळींचा अर्थ लिहा, हे प्रॅक्टिस करा, त्याबरोबर काव्यसौंदर्य सुद्धा प्रॅक्टिस करा. 2 + 2 4 मार्काचं हे फिक्स आहे. तर किती झाले? 40 + 4 44 मार्क्स झाले. आता पुढे अजून पहा, पुढे अजून आहेत ते म्हणजेच की काव्यपंक्तीचे रसग्रहण. किती झालं? 4 मार्क. 44 + 4 किती झाले? 48. 48 मार्काचं तुमचं इथं फिक्स आहे. आता मी सांगतो तुम्हाला. आता मग तुम्ही म्हणत असाल दादा कसं होऊ शकते कमी वेळेमध्ये एवढं? काव्यसौंदर्य, ओळींचा अर्थ लिहा, रसग्रहण. मी सांगतो पहा, जेव्हा तुम्ही प्रत्येक कवितेचा वाचाल, त्याला समजून घ्याल, कवितेचा अर्थ समजून घ्याल, जेव्हा कवितेचा अर्थ तुम्हाला समजेल, ॲटोमॅटिकली हा प्रश्न तुम्हाला येतो ओळींचा अर्थ लिहा. ॲटोमॅटिकली काव्यसौंदर्यामध्ये सुद्धा तेच असते की बा कविता कशी आहे, काव्यसौंदर्य, काव्य म्हणजे कविता आणि सौंदर्य म्हणजे बा कविता किती सौंदर्य आहे, त्याचं सुंदर किती आहे कविता, त्याच्यामध्ये भाषा कशी वापरली गेलेली आहे, त्याच्यामध्ये कशा टाईपचे अर्थ त्यामध्ये दिलेला आहे, त्याचा अर्थ काय होतो, त्याचा कवितेचा संदेश काय, कवी कोण आहेत, कवयित्री कोण आहे कवीचं, हे तुम्हाला सांगायचं असते काव्यसौंदर्यामध्ये आणि रसग्रहणामध्ये सुद्धा. ओके, रसग्रहणामध्ये तुम्हाला असते वेगवेगळ्या टाईपचं पॉईंट्स असतात, बट ॲक्च्युअलमध्ये जर तुम्ही कवितेचा अर्थ समजून घेतला तर सगळे हे तिन्ही प्रश्न तुम्हाला इझी वाटतात. तर टोटल 48 मार्काचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, कवितेमधले हे 3. ओके, टोटल 48 मार्काचे झाले. ठीक आहे, अजून सुद्धा आहेत पहा सांगतो. तर मराठीच्या पेपरमध्ये एक येते तुम्हाला, सगळ्यात सोपी सांगतो, आतापर्यंत जे प्रश्न सांगितले त्याच्यामधले सगळ्यात सोपी प्रश्न सांगतो पहा. एक असते तुम्हाला स्वमत कृती 3 मार्क्ससाठी. ओके, हे आहे तुम्हाला स्वमत कृती 3 मार्क्ससाठी. ओके, तर हे जे स्वमत कृती आहे ना तुम्हाला 3 मार्काचे, हे एकदम फिक्स आहे ना. किती झालं? 48 + 3 51. 51 मार्क विद्यार्थी मित्रांनो, 51 मार्क. आता स्वमत म्हणजेच काय पहा, स्वमत एकदम सोपी आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एक टॉपिक देतील, एक विषय देतील, त्या टॉपिकवरती तुमचं स्वतःचं मत लिहा. जसं फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ की वाहन चालवताना घ्यायची काळजी. ओके, वाहन चालवताना घ्यायची काळजी. ओके, घ्यावयाची काळजी, वाहन चालवताना घ्यायची काळजी, याच्यावरती तुमचं स्वतःचं मत लिहा. आता तुमचं जे मत असेल, आता मला सांगा तुम्ही किती हजारो विद्यार्थी माझा हा व्हिडिओ आता सध्या पाहता, हा टॉपिक पाहता की वाहन चालवताना घ्यायची काळजी. प्रत्येकाचं मत सारखं येणार का? नाही येणार. प्रत्येकाच्या मनामध्ये पहिलं वाक्य सारखं येणार का? नाही येणार. प्रत्येकाच्या मनामधले एक पॅरेग्राफ पहिला, दुसरा पॅरेग्राफ, पूर्ण सगळे पॅरेग्राफ सारखे येणार का तुम्ही जे लिहाल? नाही येणार. मग याच्यामध्ये तुम्हाला कॉपी बी नाही करावं लागत, समोरच्या विद्यार्थ्यांचं, तुमच्या मित्राचं सुद्धा तुम्ही नाही पाहावं लागत. तुमचं जे मत असेल ते लिहा, 3 मार्क तुम्हाला मिळतील. ओके, 3 मार्क तुम्हाला मिळतील. म्हणून हा एक फिक्स प्रश्न आहे. तर टोटल मी किती सांगितलं तुम्हाला? 51 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, 80पैकी 51 मार्काची कमी वेळेमध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता. जेवढा वेळ आहे तुमच्याकडे आता, 1 ते 2 दिवस जरी बाकी असतील तरी सुद्धा ह्याची प्रिपरेशन तुम्ही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता, आहे ना. तर तुम्हाला 51 मार्काची प्रिपरेशन करू शकता. मग आता बाकीच्या प्रश्नाचं काय ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, तर आता बाकीचे प्रश्न काय एकदम सिंपल आहे. जसं आता तुम्हाला गद्य विभाग आहे, गद्य विभागामध्ये तुम्हाला हे जे आकलनकृती दिसते ना, किंवा पठित पद्यामध्ये, कवितेमध्ये सुद्धा आकलनकृती दिसते. याचा अर्थ काय होते आकलनकृती? आकलनकृती म्हणजे जो तुम्हाला पॅरेग्राफ दिले आहे किंवा जे तुम्हाला कविता दिलेली आहे ते तुम्ही वाचायची, ते तुम्ही समजून घ्यायची, त्याचं तुम्हाला आकलन किती होते. आकलन म्हणजेच काय, ते तुम्हाला किती समजते, हे समजते किती तुम्हाला, त्याच्यावरती प्रश्न असतात. म्हणजेच काय, समजा आकलनकृती म्हणजे याचा अर्थ असं होतो की रिकाम्या जागा, जोड्या जुळवा, चूक की बरोबर, कारणे द्या,
अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न दिलेले असतात त्या आकलन कृतीचे. आणि तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहे कृतीपत्रिका आहे. ओके, प्रश्नपत्रिका नाही, कृतीपत्रिका आहे तुम्हाला मराठीची सोडवण्यासाठी. म्हणून हे आकलन कृतीचे प्रश्न कसे राहतात माहिती आहे का, टाइम कन्झ्युमिंग राहतात. म्हणजेच तुम्हाला वेब डायग्राम सारखे प्रश्न दिलेले असतात आहे ना. एक समजा प्रश्न याच्यामध्ये दिला असतो, हे बॉक्स रिकामे असतात आणि याच्यामध्ये उत्तर लिहा. प्रश्न सोपी असतात माहिती आहे, पण महत्त्वाचं काय, हा टाइम जास्त तुमचे खातात. टाइम जास्त खातात म्हणजेच काय, तुमचं इथं पूर्ण पेपर लिहिणं होत नाही ना 80 मार्काचा. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणून आपला तिसरा पॉईंट आहे महत्त्वाचा, तो म्हणजेच की टाईम मॅनेजमेंट, जो की 80 मार्काचा पेपर सोडवायचा आपल्याला किती, 3 तासामध्ये आहे ना. हे सांगतो मी तुम्हाला तिसरा पॉईंट. तर ओके, तर आपण 51 मार्काचे फिक्स क्वेश्चन पाहिले आणि हे जे आकलन कृतीवाले प्रश्न असतात शोधून लिहावे लागतात, तर ते तुम्ही इझिली करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काही एक्सप्लेन एवढं करण्याची गरज नाही आहे. आणि जे राहिलं स्थूल वाचन, तर स्थूल वाचनावरती डायरेक्टली प्रश्न असतात. स्वमत अभिव्यक्तीच्या 3 गुणांच्यात कोणते 2 प्रश्न सोडवायचे असतात. स्थूल वाचन तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलं आहे, ते तुम्ही वाचा, त्याचा अभ्यास करा. हे तुम्हाला सोपी आहे, म्हणजे दिलेलं आहे ना, याचा तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. तर असं तुम्हाला असते आहे ना. तर असं तुम्हाला पूर्ण 80 मार्काचं मी सांगितले आणि त्यापैकी महत्त्वाचं 80 पैकी 51 मार्काची प्रिपरेशन तुम्ही कमी वेळेमध्ये करू शकता हे सांगितलं. आणि जे पॅराग्राफ वगैरे असतात ते तर तुम्ही शोधून पेपरच्या वेळेस लिहितात. म्हणजे एकूण तुम्हाला पूर्ण पेपरची तयारी मी इथं सांगितलेली आहे. ठीक आहे, आता महत्त्वाचं असते की 3 तासात पूर्ण 80 मार्काचा पेपर सोडवणे. डोंट वरी, मी आहे, मी सांगतो कसा सोडवायचा पहा. सगळ्यात पहिले काय, आपलं मेन फोकस राहते की बा आपल्याला 3 तास आहेत. ओके, 3 तासामध्ये कम्प्लिटली 80 मार्काचा पेपर आपला सोडवणं झाला पाहिजे. ओके, आणि महत्त्वाचं मी जे स्ट्रॅटजी आता तुम्हाला सांगत आहे, मी जेव्हा 10वीमध्ये होतो, ओके, 2018मध्ये 2018मध्ये मी जेव्हा 10th क्लासमध्ये होतो, तेव्हा मी ही स्ट्रॅटजी यूज केली होती आणि पेपर एकदम बेस्ट दिला होता. तो कोणती स्ट्रॅटेजी आहे पहा सांगतो. तर याच्यामध्ये पहा स्ट्रॅटेजी अशी आहे की पहा, तुम्हाला उत्तरपत्रिका जेव्हा येणार बोर्ड एक्झाम हॉलमध्ये, पहिल्यांदा पेपर तुम्ही द्यायला जाल पहिल्यांदा, तर हॉलमध्ये जेव्हा तुम्हाला उत्तरपत्रिका येणार आणि हे प्रश्नपत्रिका येणार, समजा हे प्रश्नपत्रिका आणि हे आहे तुमची उत्तरपत्रिका. आता महत्त्वाचं काय माहीत आहे का, की जेव्हा उत्तरपत्रिका येणार आहे तर तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. कुठून सुरुवात करायची, ते म्हणजेच की प्रश्न क्रमांक 5 मधून, विभाग क्रमांक 5 पासून तुम्हाला उत्तर लिहायला सुरुवात करायची. ओके, आता थांबा, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल, दादा 5 विभाग आहेत, बरोबर आहेत, आपण गद्य विभाग पहिला आहे, जर आपण गद्य विभागापासून सुरुवात नाही केली, डायरेक्टली 5 नंबरच्या विभागापासून सुरुवात केली उत्तर लिहायला डायरेक्टली, तर आपले मार्क्स कट होणार का? मी सांगतो पहा, नाही, तुमचे मार्क्स इथं कट नाही होणार. का नाही होणार, असा म्हणजे कोणता नियम तर नाही ना की बोर्डाचा, की तुम्ही या विभागापासून सुरुवात करा, नाही आहे नियम असा कोणता. तर महत्त्वाचं काय, जेव्हा तुम्ही विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात कराल, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं पण कन्फ्युजन होते की दादा मग सुरुवात करा म्हणजेच काय, की जे पहिले पेजेस आहेत ते सोडून द्या का बाकीच्या विभागासाठी? नाही, पेजेस नाही सोडायचे. तुमचं जे पहिलं पेज असेल उत्तरपत्रिकेचं, त्या पहिल्या पेजवरती विभाग क्रमांक 5 पासून सुरुवात करायची उत्तर लिहिण्याची. वरती हेडिंग टाकायचं विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन, खाली टाकायचं प्रश्न क्रमांक 5 1 अ मधलं पहिलं पत्रलेखन किंवा दुसरं सारांश लेखन जे असेल उत्तर डायरेक्टली लिहायचं, असं करायचं. ओके, आता महत्त्वाचं, मार्क्स तर कट होणार नाही. ओके, समजलं. आता महत्त्वाचं, मग या विभागापासून सुरुवात का करायची पहा. आता याच्या अगोदरचा आपण दुसरा पॉईंट पाहिला, कोणता, की फिक्स क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले. फिक्स क्वेश्चनमध्ये सगळ्यात पहिले तर हेच सांगितलं विभाग क्रमांक 5 मधले. आता तुम्हाला सध्या हा व्हिडिओ पाहता मला सांगा, तुम्हाला अगोदरच माहिती आहे की जेव्हा तुम्ही 20 फेब्रुवारीला बोर्डाचा पेपर देण्यासाठी जाणार आहात, त्याच्या अगोदरच तुम्हाला सध्या माहिती आहे की विभाग क्रमांक 5 मध्ये पत्रलेखन येणार, सारांश लेखन येणार, जाहिरात लेखन येणार, बातमी लेखन येणार, कथा लेखन येणार, वैचारिक निबंध सोपी येणार 8 मार्कासाठीचा. हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे. आणि टोटल किती मार्काचा आहे, 80 पैकी 24 मार्काचे हे प्रश्न आहेत, है ना. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही या विभागापासून सुरुवात केली, समजा केली तुम्ही या विभागापासून सुरुवात उत्तर लिहायला, पहिला प्रश्न सोडवला 6 मार्काचा, दुसरे 2 प्रश्न सोडवले, जाहिरात लेखन, बातमी लेखन, एवढा वेळ लागत नाही जाहिरात लेखन बातमी लेखन करण्यासाठी, 10 मार्क्ससाठी 5-5 मार्काचे. ओके, त्यानंतर तुम्हाला आता महत्त्वाचं काय, 5 मार्कासाठी प्रश्न आहे म्हणजे असं नाही की भरपूर लिहत बसा, नाही. जसे पॉम्पलेट असते ना, जाहिरात लेखन, पॉम्पलेटमध्ये काय खूप पॅरेग्राफ लिहिलेले असतात का? नाही. तुम्हाला पॉम्पलेट म्हणजे जाहिरात कशी तयार करतात त्यासाठी मार्क आहेत. नंतर बातमी लेखन, बातमी लेखनाला खूप जास्त लिहा म्हणजे त्याला मार्क नाही. तुम्ही टायटल बरोबर टाकता का, हेडिंग, तुम्ही तारीख बरोबर टाकता का, तुम्ही ठिकाण बरोबर टाकता का घटनेचं, त्यानंतर तुम्ही व्यवस्थित लिहिता का, ओके, पत्रकार जो आहे ते लिहित आहे त्याचं नाव लिहिता का, असं तुम्हाला या
म्हणजे पॉईंट्सला मार्क्स असतात ना, तर असं तुम्हाला लिहायला मार्क्स असतात. म्हणून याला वेळ लागणार नाही हे सांगत आहे मी. ओके, याला वेळ लागणार नाही. ठीक आहे, पत्रलेखन झाला, सारांश लेखन, त्यानंतर निबंध लेखन. वैचारिक निबंध सोपी असते, अगोदरच माहिती आहे आपल्याला. 8 मार्कसाठी विचारतात हे माहिती आहे. छोटे-छोटे 4 पॅराग्राफ किंवा पूर्ण 1 पेज लिहिलं तर किंवा 2 पेज लिहिले तरी ते इनफ आहे. मग आपल्याला अगोदरच माहिती आहे की 24 मार्काचे प्रश्न येणार आहेत आणि हे आपण सोपी आहेत. सोपी का आहेत? कारण की तुम्ही आता प्रॅक्टिस करून जाणार आहात. आता मी तुम्हाला सांगितलं तुम्ही प्रॅक्टिस करून 100% जायचंच आहे तुम्हाला, है ना? जर तुम्हाला चांगला पेपर सोडायचा असेल तर. ठीक आहे. तर प्रॅक्टिस करून जाणार आपल्याला अगोदरच माहिती आहे पेपरच्या की हे प्रश्न येणार आहेत त्या विभागामध्ये. मग विचार करा, प्रश्न क्रमांक 5 पासून सुरुवात केली. 24 मार्काचं तुम्ही, मी सांगतो तुम्हाला जो वेळ लागणार, किती वेळ लागणार पहा. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही याच्या आधी. मी सांगतो कमीत कमी जर तुम्ही खरोखर मनापासून हे केलं ना, तर तुम्हाला 35 ते 40 मिनिटं लागतील. हा पूर्ण 24 मार्काचा विभाग सोडवण्यासाठी 35 ते 40 मार्क एकदम बेस्ट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टाईम लागणार नाही. जर तुम्ही खरोखर मनापासून प्रॅक्टिस करून गेले तर म्हणत आहे ना. 35 ते 40 मार्क इनफ आहेत तुम्हाला हे 24 मार्काचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या बोर्ड पेपरमध्ये. विचार करा, 35 ते 40 मिनिटात जर तुम्ही 24 मार्काचे प्रश्न सोडवले, 80 पैकी 24 मार्काचे प्रश्न म्हणजे कमी नाही झाले. एक विभाग पूर्ण कंप्लीट सोडवला तुम्ही 35 ते 40 मिनिटात. ओके, ही मोठी गोष्ट आहे. ओके, सोडवला तुम्ही. त्यानंतर तुम्ही काय करायचं, सुरुवात करायची पहिल्या विभागाला. ओके, पहिल्या विभागाला तुम्ही इथं सुरुवात करायची. तो म्हणजेच की विभाग क्रमांक 1 गद्य. ठीक आहे, माझं सगळ्यात पहिले क्लिअर करतो. मी तुम्हाला विभाग क्रमांक 1 गद्यपासून सुरुवात करायला का नाही सांगितलं, कारण की पहा, सगळ्यात पहिलं तुम्हाला विभाग क्रमांक 1 गद्यमध्ये हा पॅरेग्राफ येतो. 2 पॅरेग्राफ येतात. हे अपठित उतारे 2 आणि एक पठित उतारे 2 आणि एक अपठित उतारा. किती मार्क्ससाठी? 18 मार्क्ससाठी येतात. आणि याच विभागात दुसरा याच्यामध्ये पठित पद्य येते तुम्हाला. हे विभाग क्रमांक 2 आहे. हे विभाग क्रमांक 1 मध्येच तुम्हाला 3 पॅरेग्राफ येतात 18 मार्क्ससाठी. ठीक आहे दादा, समजलं. मग या विभागापासून का नाही सांगितलं माहिती आहे का? याच्यामध्ये 2 पॅरेग्राफ येतात, पठितवाले आणि अपठितवाला. मला सांगा, तुम्ही डायरेक्टली उत्तर म्हणजे जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं डायरेक्टली शोधून तुम्ही नाही लिहू शकत. म्हणजेच काय, अगोदर तुम्हाला पॅरेग्राफ वाचावा लागेल, तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. समजल्यानंतर तुम्ही तो उत्तरं लिहायचे, आहे ना. आता उत्तर लिहिताना महत्त्वाचं काय राहते की तुम्हाला वेब डायग्रामसारखी कृतीपत्रिका आहे ना तुमची, म्हणून कृती तुम्हाला दिली असते, प्रश्न नाही, कृती असते हे. तर तुम्हाला वेब डायग्रामसारखे प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्न राहतील इथं. ओके, म्हणून महत्त्वाचं, एक तर तुमचं इथं टाईम जास्त जाणार हे वेब डायग्राम काढण्यासाठी वगैरे, बॉक्सेस वगैरे जे सुद्धा असेल. त्यानंतर तुम्हाला पॅरेग्राफ वाचावाच लागेल कंपल्सरी. जर तुम्ही असं केलं की विदाऊट पॅरेग्राफ वाचता फक्त प्रश्नावरती गेले, डायरेक्ट उत्तर शोधण्यामध्ये गेले, तर तुमचं इथं चुकणार आहे. मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 5 मिनिट तरी द्यायचे एक पॅरेग्राफ वाचण्यासाठी. आणि म्हणजे तो टाईम तुमचा वेस्ट नाही आहे 5 मिनिटं पॅरेग्राफ वाचणे. ॲक्च्युअलमध्ये तो तुमचा टाईम इन्व्हेस्ट आहे तिथं. जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ वाचता, समजून घेता, त्यानंतर प्रश्नाकडे जाता, तर काही सेकंदात तुम्ही उत्तरं देऊ शकता ना, लिहू शकता. म्हणून महत्त्वाचं काय, पॅरेग्राफ वाचायच्या अगोदर त्यानंतर उत्तर लिहायचं. ठीक आहे, पण महत्त्वाचं काय माहिती आहे का, एक डायग्राम काढण्यामध्ये, पॅरेग्राफ वाचण्यामध्ये आणि त्यानंतर उत्तर लिहिण्यामध्ये याच्यामध्ये जास्त टाईम जातो तुमचा, है ना. आता म्हणजे जास्त टाईम जातो, है ना. असं म्हणत नाही की तुमचा म्हणजे कमी टाईम नाही जाऊ शकत, कमीसुद्धा टाईम जाऊ शकते. तुम्हाला जर फास्ट येत असेल तर असं म्हणत नाही आहे, कमी टाईमात सुद्धा करू शकता. पण महत्त्वाचं काय, जर आपण कम्पेअर केलं विभाग क्रमांक 5 सोबत, ज्याच्यामध्ये पत्रलेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन आणि निबंध लेखन आहेत प्रश्न, ते तुम्ही कमी वेळेमध्ये डायरेक्टली सोडू शकता ना. याच्यामध्ये तुमचा जास्त टाईम जातो. याच्यामध्ये टाईम गेला मग काय होते की पुढचे जे विभाग आहे, पद्य विभाग, कथा, स्थूल वाचन आहे, व्याकरण आहे तुमचं, याच्यामध्ये तुमचा जास्त टाईम जातो. जास्त टाईम म्हणजे याच्यामध्ये पहिल्या विभागात जास्त टाईम गेला तर काय होते माहिती आहे का, तुमच्याकडे एक प्रेशर येते की बाबा पुढचा विभाग आपला राहिला सोडवायचा, 5व्या नंबरचं 24 मार्काचं आपलं राहिलं सोडवायचं, आपण कसा कंप्लीट पेपर सोडू शकतो. म्हणून प्रेशर येते. प्रेशर आल्यानंतर कॉन्फिडन्स कमी होतो. कॉन्फिडन्स कमी झाला म्हणजे स्पीड जी आहे ते लिहिण्याची कमी होते. त्यामुळेच तुम्हाला सांगत आहे, एक पहिले तुम्ही काय करायचं, विभाग क्रमांक 5 अगोदर सोडवायचा. अगोदर सोडवला तुम्ही म्हणजेच काय होणार की 24 मार्काचा आपण सोडवला 35 ते 40 मिनिटात. असं कन्सिडर करा 45 मिनिटं लागले तुम्हाला. ठीक आहे, 45 मिनिटात तुम्ही सोडू शकता. तरीसुद्धा तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स येईल. कॉन्फिडन्स आला म्हणजेच तुम्ही काय होणार की लिहिण्याची स्पीड वाढेल. स्पीड वाढली, कॉन्फिडन्स आला, तुमची ॲक्युरसी वाढते. ॲक्युरसी म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही हा विभाग 5 नंबरचा सोडवल्यानंतर बरोबर तुम्ही विभाग क्रमांक 1 वरती आले की तुम्ही पॅरेग्राफ एकदम पद्धतशीर वाचाल, कुठंच कन्फ्युजन होणार नाही. तुम्ही उत्तर एकदम बरोबर लिहाल, हे मी गॅरंटीड सांगू शकतो. कारण की एक कॉन्फिडन्स
माणसाला कुठच्या कुठं पोहोचू शकते. तर हा तर फक्त पेपर लिहिणे आहे तुमचा. म्हणून सायकॉलॉजिकल हा गेम आहे पेपर सोडवणे सुद्धा, जे मी तुम्हाला इथं सांगत आहे. आणि जर तुम्ही असं केलं, एक तर तुमचा पेपर तर चांगला जाणारच आहे, बट महत्त्वाचं काय माहिती आहे का, 80 मार्काचा कंप्लीट पेपर तुम्ही सोडवू शकता 3 तासामध्ये. नाहीतर बरेच दरवर्षी विद्यार्थी सांगतात की दादा आमचा पेपर इथं राहून गेला, पण माझी जर स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केली ना, गॅरंटीड तुमचा हा पेपर कम्प्लिटली सोडवू शकता. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे कंप्लीट सांगितलं की टाईम मॅनेजमेंट कसा करायचा आणि 80 मार्काचा पेपर तुम्ही कसा लिहू शकता. तुम्हाला समजलं असेल आतापर्यंत व्हिडिओ पाहता, म्हणजे आय होप तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग वाटलं असेल. एकदम मी जे सांगितलं आहे एकदम कॉन्फिडन्स तुमचा वाढला नक्की असेल. मी 100% सांगू शकतो, गॅरंटीड सांगू शकतो. कारण की मी जे सांगितलं ना ते एकदम बेस्ट आहे. तुम्ही असंच करा, माझ्या भरोश्यावर तुम्ही पेपर द्या, एकदम बेस्ट तुमचा मराठीचा पेपर जाणार आहे. जे सांगितलं फॉलो करा. एक वेळ रिवाईज करतो. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, पेपर पॅटर्न समजून सांगितला, ठीक आहे. हे तर पेपर पॅटर्न सिम्पल समजला असेल. सेकंड महत्त्वाची गोष्ट फिक्स क्वेश्चन, 51 मार्काचे फिक्स क्वेश्चन, जेवढा वेळ आहे त्याच्यामध्ये करा तुम्ही, सांगितले तुम्हाला. त्यानंतर थर्ड टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट जसं सांगितलं तुम्हाला तसं तुम्ही करा. 5व्या विभागापासून तुम्ही काय करा, सुरुवात करा लिहायला, है ना. तर असं तुम्हाला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळं तुम्हाला समजलं असेल मी जे सांगितलं. आतापर्यंत व्हिडिओ पाहता म्हणजे तुम्ही आवडला असेल व्हिडिओला, आताच लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही आताच शेअर करा. त्याचबरोबर आताच सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून मराठीसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहेत पेपरच्या अगोदर.